नमस्कार मित्रांनो, अक्षरधारा स्टडी हब या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 2013ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. 2013ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. पेपर 1 चा 2013ची प्रश्नपत्रिका मित्रांनो. 2013 सुद्धा मग मित्रांनो 60 प्रश्न विचारले जात होते. किती? 60 प्रश्न विचारले जातात आणि फक्त कोणतेही 50 सोडवायला सांगितलं. पण मित्रांनो, आता 50 पैकी 50 सोडवणं गरजेचं आहे. फक्त 50 प्रश्न विचारले जातात आणि 50 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. मित्रांनो पहा, आज आपण पहिल्या प्रश्नापासून विश्लेषणाला या ठिकाणी सुरुवात करूया. 2013चे प्रश्न संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे. पहा, प्रश्न काय सांगते पहिला, शिक्षकांची प्रमुख भूमिका कोणती? म्हणजे काय म्हणते? शिक्षकाची प्रमुख भूमिका. पहिला पर्याय सांगते बघा, विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान पुरविणे. दुसरं काय? विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान पुरविणे. तिसरं काय सांगते बघा, विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे. आणि चौथा पर्याय काय सांगते मित्रांनो, विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यास सहाय्य देणे. मित्रांनो, याच्यामध्ये पहा, शिक्षकाची प्रमुख भूमिका कोणता याच्या जवळ झाला तर प्रमुख भूमिका मित्रांनो पर्याय क्रमांक सी सांगते या ठिकाणी, विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे. ज्ञानाची पुनर्रचना सहाय्य देणे सर्वात योग्य पर्याय सी सांगता येते. म्हणून याचं उत्तर काय सी आहे. काय? सी. तर याचं विश्लेषण पाहिजे सी दिलेले आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे हे शिक्षकाची प्रमुख भूमिका दर्शवते. कोणती प्रमुख भूमिका दर्शवते? यामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन आणि सहाय्य करणे, तसेच ज्ञानाची पुनर्रचना करणे, ती वापरण्याचे कौशल्य विकसित करणे समाविष्ट आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याचे कौशल्य विकसित करण्यास सहाय्य केले जाते. अशा प्रकारचे याचं विश्लेषण थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगता येते. तर पहा मित्रांनो, दुसऱ्याचं विश्लेषण या ठिकाणी पाहूया आपण. काय सांगते? अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्यांची वैशिष्ट्ये. सर्वाधिक म्हणजे अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी वैशिष्ट्य कोणत्या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे. तर पहा, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी, बौद्धिक आणि अभ्यास सवयी. आणि तिसरं काय सांगते? अभिक्षमता आणि प्रेरणा. आणि चौथं काय? वय आणि आरोग्य. मित्रांनो पहा, सर्वात परिणामकारक वैशिष्ट्य कोणते आहेत ते सांगितलं, अभिक्षमता व प्रेरणा हे आहे. अभिक्षमता व प्रेरणा. याचं उत्तर बघा, वैशिष्ट्य दिलेले आहे. अभिक्षमता आणि प्रेरणा हे अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारे अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्य आहेत. अभिक्षमता म्हणजे नवीन कौशल्य शिकण्याची क्षमता. बरोबर. काय सांगते? अभिक्षमता म्हणजे नवीन कौशल्य शिकण्याची क्षमता. आणि प्रेरणा म्हणजे काय? उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक उत्साह आणि चिकाटी. या दोन्ही घटक विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. ठीक आहे. तिसरं विश्लेषण पहा या ठिकाणी, व्याख्यानाचा प्रमुख दोष म्हणजे काय? व्याख्यानाचा प्रमुख दोष म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला विचारलेले. विद्यार्थी कंटाळतात आणि परिणामी अवधान देत नाही. विद्यार्थ्यांना तयार उत्तरे मिळतात आणि ते आळशी बनतात. त्याच्यानंतर बघा तिसरा, विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत. बरोबर. विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत. आणि चौथा पर्याय काय सांगते? विद्यार्थी टिपणे घेण्यात गुंततात आणि थकून जातात. त्याचं उत्तर हा बघा सी सांगलेलं या ठिकाणी. काय सांगणार? सी. हा उत्तर सी आहे. विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत. हा व्याख्यानाचा प्रमुख दोष आहे. कोणता? प्रमुख दोष आहे. व्याख्यान पद्धतीत विद्यार्थ्यांना फक्त शिक्षकाचे बोलणे ऐकण्याची भूमिका असते. काय असते? शिक्षकाचे बोलणे ऐकण्याची फक्त भूमिका असते, ज्यामुळे त्यांना स्वतःचे विचार मांडण्याची आणि समस्या सोडवण्याची संधी कमी असते. बरोबर. त्यांची स्वतःची विचार मांडण्याची आणि समस्या सोडण्यासाठी संधी कमी असते. कोणत्यामध्ये? व्याख्यान पद्धतीमध्ये. म्हणून त्यांच्या सक्रिय शिक्षण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. बरोबर. त्यांच्या सक्रिय शिक्षण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. म्हणून व्याख्यानाचा प्रमुख दोष म्हणजे काय आहे? विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत. हा त्याचा प्रमुख दोष आहे. ठीक आहे. चौथ्याचं विश्लेषण आपण. चौथा प्रश्न काय सांगतो? जर ज्ञान प्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना डॅश होणार. चांगले ज्ञान प्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना अद्ययावत जागतिक ज्ञान पुरवावे आहे का? आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिकवावे. तिसरा पर्याय काय सांगते पहा? अधिक सखोल स्वाध्याय द्यावेत. आणि चौथा पर्याय स्व अध्ययनाला प्रोत्साहित करावे.
ज्ञान प्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असले तर विद्यार्थ्यांना स्वअध्ययनात प्रोत्साहित करावे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर सांगता येते. बघा काय सांगते, स्वअध्ययनाला प्रोत्साहित करावे हे जर ज्ञान प्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी उपयुक्त आहे. स्वअध्ययनाला प्रोत्साहन देणे म्हणजे काय? विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यास उत्तेजन देणे, जे त्यांना अधिक स्वायत्त आणि आत्मनिर्भर शिक्षणाकडे नेले जाते. काय? स्वअध्ययनाला प्रोत्साहन देणे म्हणजे काय? विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यास उत्तेजन देणे आणि त्यांना अधिक स्वायत्त आणि आत्मनिर्भर शिक्षणाकडे केले जाते. ठीक आहे. पाचवं पहा या ठिकाणी काय सांगते आता. पाचव्याचं उत्तर पहा काय सांगते. कोणत्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चालना मिळते? ग्रंथालय वाचनाला चालना मिळते. पहा काय सांगते उत्तर. वाचन कौशल्य व अभिरुचीचा विकास, नवीन पुस्तके आणि नियतकालिके यांचे आकर्षक प्रदर्शन, शिक्षकाची दिलेली वाचन स्वाध्याय, ग्रंथालय समितीवर विद्यार्थ्यांना प्रतिनिधींची नियुक्ती. मित्रांनो पहा, कोणत्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चालना मिळते? ग्रंथालय वापराला चालना मिळते. तर बघा त्याच्यात काय चालना मिळते? वाचन कौशल्याची अभिरुची व विकास हे दोन गोष्टीचा चालना मिळत असते. या दोन गोष्टीला चालना मिळत असते. म्हणजे काय याचं विश्लेषण बघा, हे दिले. पाचव्याचं उत्तर काय दिले या ठिकाणी? हे दिलेले आहे. पहा, वाचन कौशल्य व अभिरुचीचा विकास हे विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चालना देण्यासाठी सर्वात उपयुक्त प्रयत्न आहे. वाचन कौशल्य व अभिरुचीच्या विकासाने विद्यार्थी ग्रंथालयातील संसाधनांना अधिक प्रभावी वापर करू शकतात आणि वाचनात रस वाढत असतात. काय होते? वाचनात रस वाढत जातात. ठीक आहे. सहाव्याचा पाठ आहे की नाही. सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबतीत मर्यादा आहेत. काय आहे मर्यादा? सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत काय खालील बाबतीत मर्यादा आहेत. कोणती मर्यादा या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमातील यशाची भाकीत करणे. शैक्षणिक अभ्यासक्रमातील यशाची भाकीत करणे. दुसरा पर्याय, जीवन व व्यवसायातील यशाची भाकीत करणे. जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे. म्हणजे तिसरं काय सांगते? कौशल्य विकासाचे मापन करणे. कौशल्य विकासाचे मापन करणे. हा पर्याय बरोबर आहे. शैक्षणिक संपादन जोखणे. शैक्षणिक संपादन सुद्धा जोखता येते. म्हणजे याचं मर्यादा काय मित्रांनो? बी, जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे हा पर्याय महत्वाची मर्यादा आहे. तर पर्याय पहा, बी उत्तर दिले आहे सुद्धा. जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे ही सध्याच्या मूल्यमापन प्रणालीची एक मर्यादा आहे. याचा अर्थ असा की बहुतेक मूल्यमापन पद्धती फक्त शैक्षणिक यशाचे मापन करतात. काय करतात? बहुतेक मूल्यमापन पद्धती ही फक्त शैक्षणिक यशाचे मापन करतात आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या वास्तविक जीवनातील आणि भविष्यातील व्यावसायिक यशाची भविष्यवाणी करणे कठीण असते. म्हणून त्यामुळे ही प्रणाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मापन करण्यात अपुरी असते. काय असते? सर्वांगीण विकास करण्यामध्ये ती अपुरी असते. म्हणून याचं उत्तर काय सांगता येते? बी सांगता येते. ठीक आहे. जीवन व व्यवसायातील यशाची भूमिका भाकीत करणे. सातवं काय सांगते या ठिकाणी पहा. कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही. कशाला? कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही. त्याचं उत्तर काय बघा? मूल्य, दृष्टिकोन, तथ्य आणि मिथ्य. म्हणते याचं उत्तर काय सांगणे? तथ्य ज्ञानाला लागू पडत नाही. तथ्य ही सत्यस्थिती किंवा वास्तविकता दर्शवणारी माहिती असते. तर कल्पना म्हणजेच व्यक्तीची आपल्या मनातील विचार किंवा कल्पना असते. तथ्य हे कल्पनेवर आधारित नसून वास्तविक स्थितीवरून निर्माण होते. काय? तथ्य हे वास्तविक स्थितीवरून निर्माण होत असते. ठीक आहे. आठवं पहा यानंतर काय सांगते. एक मिनिट. आठवं पहा मित्रांनो. शास्त्राचे एक प्रमुख ध्येय काय? शास्त्राचे एक प्रमुख ध्येय काय या ठिकाणी आपल्याला महत्वाचं पाहायचं. ठीक आहे. शास्त्राचे एक प्रमुख ध्येय आहे. काय आहेत बघा? मन वळवणे, भाकीत करणे, भूतकाळ जाणणे, सुस्पष्ट करणे. म्हणजे याचं उत्तर काय बघा? भाकीत करणे. शास्त्राचे एक प्रमुख ध्येय काय? भाकीत करणे. शास्त्राचे एक प्रमुख ध्येय म्हणजे काय? भाकीत करणे. ठीक आहे. शास्त्रीय अभ्यासाचे एक महत्वाचे उद्दिष्ट भविष्यातील घटना किंवा परिणामांची भविष्यवाणी करणे असते. हे आधारित असते विश्लेषणावर, प्रयोगांवर आणि वैज्ञानिक सिद्धांतावर. शास्त्राचा हा पैलू संशोधकांना नवीन तत्वज्ञान विकसित करण्यास, नवीन संशोधनाच्या दिशा निश्चित करण्यास आणि भविष्यातील समस्यांचा सामना करण्यासाठी मदत करते. काय करते? मदत करते. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला आत्म्याचं विश्लेषण या ठिकाणी सांगता येते. नववा काय करते? ज्या टप्प्यावर संशोधन आपली निरीक्षणे नोंदवतो तो टप्पा म्हणजे कोणता टप्पा? हा या ठिकाणी विचारलेले आहे. ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवतो
तो टप्पा म्हणजे कोणता? माहितीचे संस्करण, माहितीचे मापन, माहितीचे विश्लेषण, माहितीचे संस्करण हा टप्पा त्याचा सांगता येते. बघा ही उत्तर या ठिकाणी दिली आहे. ज्या टप्प्यावर संशोधक आपले निरीक्षणे नोंदवतात तो टप्पा म्हणजे काय? माहितीचे संस्करण, माहितीचे संस्करण असतो. या टप्प्यात संशोधक गोळा केलेल्या डेटाचे संस्करण करतात, ज्यामध्ये डेटा स्वरूपांतरण, कोडिंग, विश्लेषणासाठी तयार करणे आणि अशा प्रकारे त्यांना अधिक उपयुक्त आणि समजायला सोपे बनवणे समाविष्ट असते. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला नव्याचं सुद्धा या ठिकाणी विश्लेषण सांगता येते. पहा दहाव्याचं विश्लेषण काय सांग, दहाव्याचं विश्लेषण या ठिकाणी पहा. परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह व्याख्या आणि सिद्धांत ज्यांच्या योग्य एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे म्हणजे काय या ठिकाणी विचारलेला पहा. परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह, परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह व्याख्या आणि सिद्धांत ज्यांच्या योग्य एखाद्या घटनेच्या पद्धतीचे विचार मांडणे म्हणजे काय सांगलेलं असतं? सिद्धांत. याला काय म्हणतात? सिद्धांत म्हणतात. काय म्हणतात? सिद्धांत. बघा परस्पर असलेल्या संकल्पनांचा समूह व्याख्या आणि सिद्धांत ज्याच्या योग्य एखाद्या घटनेच्या पद्धतीचे विचार मांडणे याला काय म्हणतात? सिद्धांत, थिअरी. ठीक आहे. काय म्हणतात? थिअरी म्हणून ओळखले जाते. सिद्धांत हा विविध सिद्धांताचा एक संग्रह असतो ज्यामध्ये एकमेकांशी संबंधित तत्वे, धारणा समाविष्ट असतात. तत्वे आणि धारणा समाविष्ट असतात. याचा वापर करून विशिष्ट प्रकारच्या घटनांचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. अशा प्रकारे याला काय म्हणतात? सिद्धांत म्हणतात. 11वा पहा या ठिकाणी काय सांगते. संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सकपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला काय म्हणतात? संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सकपणे आणि व्यापक स्वरूपात वाचन याला काय म्हणतात? तर काय म्हणतात? साहित्य संशोधन, साहित्य परीक्षण, साहित्य मूल्यांकन, साहित्य वर्गीकरण याला पहा साहित्य परीक्षण. काय म्हणतात? साहित्य परीक्षण. संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेल्या साहित्य चिकित्सकपणे आणि व्यापक स्वरूपात वाचन याला काय म्हणतात? साहित्य परीक्षण म्हणतात. काय म्हणतात? साहित्य परीक्षण म्हणतात. ठीक आहे. 12वा पहा. फोकस ग्रुप डिस्कशन म्हणजे साधारणपणे डॅश लोक सहभाग असतात. किती लोक सहभागी असतात? 6 ते 8, 22 ते 26, 2 ते 4, 10 ते 15. म्हणजे याचं विश्लेषण काय? 6 ते 8 या ठिकाणी असतात ग्रुपमध्ये. ठीक आहे. फोकस ग्रुप डिस्कशन म्हणजे काय? फोकस ग्रुप डिस्कशन मध्ये साधारणतः 6 ते 8 लोक सहभागी होतात. ही संख्या गटाला चर्चेची गहनता आणि व्यापकता प्रदान करते. ठीक आहे. व्यापकता प्रदान करते अशी आहे की सर्व सहभागींना आपले मत व्यक्त करण्याची आणि इतरांच्या मतांवर प्रतिक्रिया देण्याची संधी मिळते. तरीही गट इतका मोठा नसतो की त्यात काही व्यक्तींना दुर्लक्षित केले जाते. फोकस ग्रुप डिस्कशन ही एक गुणात्मक संशोधन पद्धती आहे. कोणती आहे? गुणात्मक संशोधन पद्धती आहे जी विशिष्ट विषयांवर गहन आणि व्यापक चर्चा करण्यास वापरली जाते. ठीक आहे. गहन आणि व्यापक चर्चा करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. अशा प्रकारे आपण 12वा प्रश्न पाहिलेला आहे. बघा 13 ते 18 मध्ये हा पॅराग्राफ आहे. हा पॅराग्राफून आपण विशेष एक लेक्चर आपण 5 पॅराग्राफ आपण सोडूया एका व्हिडिओमध्ये संपूर्णपणे. ठीक आहे. तर आपण याचे डायरेक्टली उत्तर सांगूया. जे काय ते डायरेक्टली आपण उत्तर सांगूया. हा 13वाचं डायरेक्टली आपण उत्तर पाहूया. 13वाचं या ठिकाणी बी उत्तर आहे. ठीक आहे. 13वाचं काय? बी. 14वाचं काय? चौथा पर्याय डी. 15व्याचं उत्तर आहे सी. 15व्याचं काय? सी. डायरेक्टली सोडवायचं आहे. त्याचं काय वाचन वगैरे घेऊ नये. विशेष लेक्चर याचं आपण एक पॅराग्राफचं आपण घेणार आहोत म्हणून याचं डायरेक्ट. 16व्याचं ए दिलेले आहे. 16व्याचं कोणता? ए. 17व्याचं सी दिलेलं आहे. काय? 17व्याचं सी दिलेलं आहे. 18व्याचं ए दिलेलं आहे. कोणतं? 18व्याचं ए दिलेलं आहे. 19व्याचं बघा आता विश्लेषण पाहूया आपण. खालीलपैकी संज्ञापनाच्या कोणत्या प्रकारात प्रेषक व ग्राहक काय म्हणतात? प्रेषक व ग्राहक फारच क्वचित एकाच स्थळ काळात एकमेकांसोबत असतात आणि एकमेकांसोबत संदेशांची देवाणघेवाण लक्षणीयरित्या करीत असतात. पहा, दोन व्यक्तीमधील संवाद क्वचित करता का आपण? संवाद नाही, खूप करता. गट संज्ञापन सुद्धा याच्यामध्ये सुद्धा क्वचित नाही करत. जनसंज्ञापनामध्ये करतो पहा क्वचितच. सशब्द याचं तर इथं उत्तर येतच नाही. म्हणजे याचं उत्तर काय? जनसंज्ञापन. पहा विश्लेषण काय सांगते. याचं उत्तर काय? सी दिलेलं आहे. जनसंज्ञापनात प्रेषक व ग्राहक फारच क्वचित
एकाच स्थळ काळात एकमेकांसोबत असतात आणि त्यांच्यातील संदेशांची देवाणघेवाण लक्षणीयरित्या करण्यात येते. जनसंज्ञापन हा माध्यमांचा उपयोग करून मोठ्या प्रेक्षक वर्गाशी संपर्क साधण्याचा एक प्रकार आहे. मोठ्या प्रेक्षक वर्गाशी संपर्क साधण्याचा एक प्रकार जसे की टेलिव्हिजन, रेडिओ आणि समाचार पत्रे. म्हणजे काय, टीव्हीवर आपण बघतो, फक्त आपल्या काय संवाद त्याच्यावर सुद्धा होत नाही तेवढं. रेडिओवर सुद्धा आपण ऐकायचं काम करतो, म्हणजे क्वचित आपण रेडिओचा संवाद साधता येते. समाचार पत्रे सुद्धा फक्त आपण ऐकतो, म्हणजे काय, क्वचित त्याच्याशी आपण एकाच काळात आपण एकमेकांसोबत असतो. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय, जनसंज्ञापन. काय, जनसंज्ञापन. 20 पहा, आपण सर्वसाधारणपणे आणि नकळत शब्द संदेशापेक्षा शब्दविरहित संदेशांवर जास्त विश्वास ठेवतो. ठीक आहे, काय सांगले, हा 20चं विश्लेषण काय सांगते, आपण सर्वसाधारणपणे आणि नकळत शब्द संदेशापेक्षा शब्दविरहित संदेशांवर जास्त विश्वास ठेवतो. कारण काय सांगल्याचं विश्लेषण, सशब्द संदेश समजायला सर्वसाधारणपणे कठीण असतात. शब्दविरहित संदेश सशब्द संदेशापेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात. सशब्द संदेश फार संस्कृती सापेक्ष असतात. आणि चौथा पर्याय काय सांगतो का, शब्दविरहित संदेशांवर फार चांगले नियंत्रण ठेवता येते. शब्दविरहित संदेशांवर फार चांगले नियंत्रण ठेवता येते. त्याचं उत्तर काय सांगते आपल्याला, बी आहे. काय, बी. शब्दविरहित संदेश सशब्द संदेशापेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात. काय असतात, अधिक स्वयंस्फूर्त असतात. विश्लेषण काय दिलं बाबा, फक्त उत्तर काय दिलं, बी या ठिकाणी दिलेले आहे. तर पहा, आपण सर्वसाधारणपणे आणि नकळत शब्दविरहित संदेशांवर जास्त विश्वास ठेवतो. काय ठेवतो, जास्त विश्वास ठेवतो. कारण शब्दविरहित संदेश सशब्द संदेशापेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात. शब्दविरहित संज्ञापन जसे की चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली आणि भावनिक अभिव्यक्ती अधिक नैसर्गिक आणि अशाब्दिक काय असतात, ज्यामुळे त्यांचा अर्थ समजण्यास सोपे असते आणि त्यांच्यातील सत्यता आणि प्रामाणिकपणा अधिक स्पष्ट दिसून येतो. सत्यता आणि प्रामाणिकपणा अधिक स्पष्टपणे दिसून येतो. खालीलपैकी कोणत्या गोष्टी निशब्द संज्ञापनाची उदाहरणे आहेत? निशब्द संज्ञापनाची उदाहरणे आहेत ओंकार, इमोटिकॉन, पत्र, उसासा. म्हणजे काय, पत्र सोडून हे 3 आहेत, 1, 2, 4. 1, 2, 4 काय, 1, 2, 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 दिलेले आहेत. उत्तर ती दिलेली आहे, म्हणजे काय, 2, 3, 4 दिलेले आहेत. ठीक आहे, तर उत्तर काय मित्रांनो, भाग सी आहे. काय, सी. 2, 3 आणि 2, 3 आणि 4 आहे. 2, 3, 4. ठीक आहे मित्र, याचं उत्तर आपण चेक करूया नंतर. संज्ञापनातील आंतरक्रिया आणि गतिमानता या निकषांवर शिकविण्यासाठी खालीलपैकी सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? संज्ञापनातील आंतरक्रिया आणि गतिमानता. संज्ञापनातील आंतरक्रिया आणि गतिमानता या निकषांवर शिकण्यासाठी खालीलपैकी सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती? तर पहा, 22चं उत्तर हे सांगलेले आहे. समोरासमोर राहून वर्गात केलेले अध्यापन. समोरासमोर राहून केलेले अध्यापन. समोरासमोर राहून वर्गात केलेले अध्यापन. आता विश्लेषण पहा, या पद्धतीत शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांच्या समोर असतात, ज्यामुळे आंतरक्रिया आणि परस्पर संवाद सुधारते आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार त्वरित प्रतिक्रिया देणे शक्य होते. हे आंतरक्रियात्मक आणि गतिमानता यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरते. भारतात खाजगी मालकीचा उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्या कोणत्या वर्षी दिसून लागल्या? कोणत्या वर्षी दिसू लागल्या? याचं उत्तर आहे 1991. 1991. भारतात खाजगी मालकीच्या उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्या 1991 मध्ये दिसू लागल्या. कधी? 1991 मध्ये दिसू लागल्या. या वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणानंतर खाजगी क्षेत्रात दूरचित्रवाणी वाहिन्यांना प्रवेश मिळाला. ठीक आहे. आता पहा, भारतीय प्रसार माध्यमांच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा. वृत्तपत्रे IRS, टीव्हीचं काय असं TRP हवा. TRP म्हणजे काय? उत्तर याचं TRP दिलेलं आहे. म्हणजे काय? वृत्तपत्रे आणि टीव्ही हे दोन्ही भारतीय प्रसार माध्यमांचे प्रमुख प्रकार आहेत. वृत्तपत्रांच्या वाचक संख्यांचे मोजमाप IRS म्हणजे काय, इंडियन रीडर्स सर्व्हे द्वारे केले जाते.
आणि टीव्हीच्या प्रेक्षक संख्येचे मोजमाप TRP म्हणजे काय, टीव्ही रेटिंग पॉईंट. कोणतं? टीव्ही रेटिंग पॉईंट द्वारे केले जाते. 25वा पहा, गणिताचे एक 5 प्रश्न आहेत. आता पुढील कमी प्रश्नपत्रिकांच्या जागी योग्य पर्याय लिहा म्हणजे काय, 32, 33, 36, 46, 42, 62 इथं काय ठेवलं पहा. 32 आणि 33 मध्ये किती फरक? 1चा. 33 आणि 37 मध्ये 4चा. 37 आणि 46 मध्ये बघा 9चा फरक आहे. आणि याच्यामध्ये काय 25चा फरक आहे ना, 16चा फरक असेल, 16चा फरक. 62 म्हणून जर 46 16, पुढचा फरक असेल मग 25, कारण का वर्गसंख्या आहे. म्हणजे 25 काय, 5 आणि 2 7, 6 आणि 2 8, म्हणजे काय होतं 87. काय 87. पुढील अक्षर कमी करतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय काय या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे. ए आणि डी मध्ये किती आहेत? 2. सी डी बरोबर. बी आणि सी. त्याच्यानंतर डी आणि जे मध्ये काय का? जी आणि एफ. जी आणि जे मध्ये काय? एच आणि आय. म्हणजे काय बोलतो इथे काय जे आय जे जे के एल च शोधत, के एल च शोधत इथे काय एम. एम एल बरोबर. एम कुठं इथं नाही, इथं नाही, म्हणजे हा पर्याय काय असेल, हा पर्याय असेल. एक तर हा असणार किंवा हा असणार. ठीक आहे. म्हणजे काय येईल आता उत्तर पहा, क्यू. क्यू आणि टी मध्ये किती फरक आहे? 2. टी आणि डब्ल्यू मध्ये सुद्धा 2. डब्ल्यू आणि झेड मध्ये सुद्धा 2. इकडे सुद्धा काय असेल ना, 2चाच फरक असेल. क्यूच्या आधी 2 म्हणजे कोणता असेल? एन असेल. 14व्या नंबरला एन, तर 16 नंबर 17व्या नंबरला काय? क्यू आहे. म्हणजे 2 मध्ये सोडणार, म्हणजे काय एम एन. याचं उत्तर काय? एम एन. काय एम एन. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत पुणेला काय दिले? एस एक्स बघा, पुणे. पुणे काय दिले? एस एक्स क्यू आणि टीचा नंबर 16, एसचा नंबर किती आहे? 19. म्हणजे 16 आणि 19 म्हणजे 17, 18, 19 तीनचा फरक आहे बरोबर. 16 प्लस 3 किती? 19 आहे. तसं यूचा नंबर 21 आहे. एक्सचा नंबर किती आहे? 24. म्हणजे 21 मध्ये जर 3 टाकलं तर किती मग? 24 येते. किती येते? 24. तर किती येते? 24. अशा प्रकारच्या रजिस्ट्रेशन मध्ये काय त्याची सुद्धा दिल्लीमध्ये सुद्धा 3-3 ने आपण संख्या वाढवायची आहे. ठीक आहे. दिल्लीसाठी काय पहा, तर दिल्लीसाठी सुद्धा काय समोरचे 3 अक्षराने वाढवून घ्या. डी ई एल एच आय. म्हणजे डीच्या नंतर काय 3 जर वाढू द्या, ई एफ जी बरोबर. डी म्हणजे एबीसीडी म्हणजे डीचा नंबर 4, 4 मध्ये 3 टाकल्या 5 7 7, 7 नंबरला काय मग जी. हा पर्याय असेल, हा पर्याय कॅन्सल बरोबर. ई मध्ये जर 3 टाकल्या, ईचा नंबर किती? 5, त्याच्यात 3 टाकल्या काय 8 आहे बरोबर. 5 3 8 ला काय एच. काय एच. इथं पण एच आहे, इथं पण एच. इथं पण वाय, इथं पण वाय, इथं पण क्या, इथं पण क्या, म्हणजे शेवटचा क्रमांक बघायचा आपला आय. आय मध्ये जर 3 टाकल्या, आयचा नंबर किती आहे? 9. 9 मध्ये जर 3 टाकल्या 9 10 11 12, 12ला काय एल, 12ला काय एल. पर्याय क्रमांक 4 उत्तर. किती? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. 28वाचं उत्तर पहा आता काय सांगते. विसंगत घटक ओळखा म्हणजे याच्यातलं कोणतं विसंगत घटक ओळखायला सांगितले आहे. 6, 18, 24 आणि 36. 6, 18, 24 आणि 36 पहा. 6 मध्ये 1 जर टाकला तर 7 दे. या 2 अंकाची बेरीज 8 आणि 8 18 मध्ये जर 1 टाकला तर काय ते 19. 24 मध्ये जर 1 टाकला तर 25. 36 मध्ये 1 टाकला तर काय ते 37. म्हणजे काय, ही मूळ संख्या, ही मूळ संख्या, ही मूळ संख्या, ही काय संयुक्त संख्या. आणि याचं उत्तर काय आहे? 24. याचं उत्तर काय आहे? 24. ठीक आहे. इथं पहा, चुकीचं पद ओळखायला सांगितलं. काय चुकीचं पद या ठिकाणी ओळखायला सांगितलं आहे. बघा 53 मध्ये जर 3 टाकले 56, 56 मध्ये 3 टाकलं तर 59, 59 मध्ये जर 3 टाकलं तर काय ते 62, 62 मध्ये जर 3 टाकलं तर किती येते? 65 येते. आणि 65 मध्ये जर 3 टाकलं किती? 68. म्हणजे 66 हे चुकीचं पद आहे. किती? 66 हे चुकीचं पद आहे. शेवटचं पहा, शेवटचं पहा या ठिकाणी काय सांगते. टी हा क्यूचा काय म्हणलं भाऊ आहे बरोबर. काय सांगले तर पहा, टी हा क्यूचा भाव आहे. टी म्हणजे काय? क्यूचा भाव आहे बरोबर. बरोबर म्हणजे काय दोघं भाऊ भाऊ. टी हा क्यूचा भाव आहे बरोबर. क्यू हा आरचा मुलगा आहे. क्यू हा आरचा मुलगा आहे म्हणजे आर इथे. ठीक आहे. काय आर इथे. क्यू हा आरचा मुलगा आहे. एस हे आरचे वडील आहेत. एस हे आरचे वडील आहेत. म्हणजे काय एस इथे एस हे आरचे वडील आहेत.
तर ती आणि ती हा यस्ता कोण असेल, ती हा यस्ता कोण, ती हा यस्ता कोण असेल बघा. हे पीचे हे वडील, याचे वडील पण यस म्हणजे काय नातू, बरोबर. ती हा यस्ता कोण असेल, नातू, कोण असेल, नातू. अशा प्रकारे मित्रांनो आपण 30 प्रश्नांचे या ठिकाणी विश्लेषण थोडक्यात पाहिलेले आहे. तर पहा मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 31 ते 60 पर्यंतचे आपण विश्लेषण पाहणार आहोत. मित्रांनो, जे कोणी आपण नवीन असाल तर आपल्या अक्षरधारा स्टडी हब या युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ लवकरात लवकर नोटिफिकेशनद्वारे कळत राहतील. आणि आपण 26 जुलैला संपूर्ण पेपर एक मॅरेथॉन घेऊया 25 जुलैला. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण या ठिकाणी पाहिलेले आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.